एवढी फुलं, काय विशेष कारण? रोज डे. म्हणजे ही सगळी फुलं तुला मिळाली आहेत? आई, मला रोज क्वीनचा क्राउन पण मिळालाय. अरे वा. अभिनंदन. ही फुलं पाहिली की खूप छान वाटतं नाही? निसर्गाचा एक अप्रतिम आविष्कार. किती वेळ बघत राहा, छानच वाटतं. हे आई, ताईला किती फुलं मिळाली माहितीये का? 250. मग आहेच माझी मुलगी तेवढी सुंदर. आणि या गुलाबासारख्या फुलाला हा क्राऊन अगदी शोभून दिसतो. चेहऱ्यावरचं हसू कुठे हरवलंय? काय माहित बुवा, कदाचित गोड हसली असेल म्हणून एवढ्या फुलांचा वर्षाव झालाय. रोज क्वीनला असं रडणं शोभून दिसत नाही. काय झालं रडूबाई? अबा, मला वाटलं तुम्हाला हे सगळं नाही आवडणार. मग त्याच्यावर एक सोपा उपाय होता. हे सगळं माझ्यापर्यंत आणायचंच नाही, म्हणजे मला कळलंच नसतं. नाही बाबा, मी असं नाही करू शकत. मी तुमच्याशी नाही खोटं बोलू शकत. तुझ्या याच गोष्टीचा अभिमान वाटतो बाळा मला. खरं बोलायला सुद्धा वाघाचं काळीज लागतं. ते तुझ्याकडे आहे म्हणूनच तुझा अभिमान वाटतो. आता रडायचं नाही. काय ते रोज क्वीन का? रोज क्वीनला असं रडणं शोभून दिसत नाही, नाही ना? गायत्री, ऐकतीयस ना? चला जेवायला बसूया. बरं, आज जेवणाच्या ताटामध्ये जे काही पडेल ते रोज क्वीनची पार्टी आहे असं समजूया. क्या बात आहे. आई मला पण. आला लगेच. आज तर सॉलिड वाट लागलेली. म्हंटल आज ऐकावी लागते की काय रोज डे गीता. यार पण तू सॉलिड आहेस ग. तेजू, बरं झालं ना मी सगळी फुलं घरी आणली ते. म्हणजे आईला पण खूप छान वाटलं आणि बाबांना पण. तू उगाचच घाबरत होतास. ते तू आहेस ना म्हणून. तू आहेस म्हणून रोजेस आर गुड. पाहिल्यावर छान वाटत. हेच मी केलं असतं तर, किंवा मला कोणी रोजेस दिली असती ना, तर रोजेस आर नॉट गुड, त्याला काटे असतात असं बोलून त्यांनी मला सुळावरच लटकवलं असतं आणि त्याचाच हार करून माझ्या गळ्यात घातला असता. तेजस, काहीही बोलतोस हा. आता तरी पटलं का तुला खरं बोलण्याचं महत्व? हे बघ, नेहमी खरं बोलावं आणि आई बाबांशी कधीच खोटं बोलू नये, कळलं? ते तू त्यांची लाडकी आहेस ना म्हणून त्यांचा तुझ्यावर विश्वास आहे. मी कितीही खरं बोललो ना तरी त्यांना खोटंच वाटतं, कारण माझ्यावर त्यांचा विश्वासच नाहीये ना. तेजू, अरे असं नाहीये. हे बघ, त्यांचा तुझ्यावरती तितकाच विश्वास आहे जितका माझ्यावर आहे. हे बघ, याआधी तू एकदा त्यांच्याशी खोटं बोललास ना, त्यामुळे तू त्यांचा विश्वास गमावून बसलास. एक काम कर ना, आजपासून तू डिसाइड कर की मी कधीही खोटं बोलणार नाही. ओके? ए बाई, बास ना गप. तुझं लेक्चर आता बंद कर. ऑलरेडी एक लेक्चरर आहे आपल्या घरात, त्यामुळे आता तू सुरू करू नकोस. मी आता जातोय. गुड नाईट. जस, तुझ्या चांगल्यासाठी 4 गोष्टी सांगणं गरजेचं आहे. कसं आहे ना तेजस, आपण एकदा खोटं बोललो ना की ते सावरून घेण्यासाठी आपल्याला 10 वेळा खोटं बोलावं लागतं, कळलं? हे बघ, आता उशीर झालाय, तू झोपायला जा. ठीक आहे, जा. आज कौतुक झालंय, रोज होईलच असं नाही. आणि
आज फक्त गुलाबच होता म्हणून. उद्या एखादा गुलाब देणारा भेटेल ना, तब हम ही है जो तुम्हें इस बेरहम दुनिया से बचाएंगे. वेडपट जा झोपायला.